निश्चितच खरं म्हणलं तर पवारसाहेबांनी यापूर्वी देखील स्पष्ट केलं की कोणत्या कायद्याद्वारे आणि घटनेच्या कोणत्या नियमामुळे तुम्ही हे आंदोलन बंद करताय. त्यांनी त्या ठिकाणी ह्या निकालाचा काही त्या विधानसभेच्या मतदारसंघाच्या निकालावरती परिणाम होईल असं नाही, पण जी एक मनामध्ये भीती असते ती केवळ फक्त मार्केटवाडी नाही तर आपण मुंबईला देखील पाहिलं की मनसेच्या एका उमेदवारांनी सांगितलं की माझ्या घरामध्ये एवढी मतं होती तेवढी मतं मला मिळाली नाहीत. त्यामुळे ह्या गावाचं एकमुखी गाव माझ्या पाठीमागे यापूर्वी होतं, या निवडणुकीमध्ये देखील होतं, म्हणून प्रत्यक्षामध्ये मतं ती गेली कुठे हा जो संभ्रम त्यांच्या मनामध्ये होता. खरं म्हणलं तर मी मार्केटवाडी ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करेल की या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि तो पुढाकार हा केवळ मार्केटवाडीसाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, तर देशाच्या EVM संदर्भामध्ये ज्या आक्षेप आहेत, लोकांच्या तक्रारी आहेत, राजकीय पक्षांचं म्हणणं आहे, त्याला बळ देणारं निश्चित आहे. काल बघितलं की पवार साहेबांनी हिशोब मांडला मतांचा, काही आकडेवारी स्पष्ट केली, पण त्याच्यावर फडणवीस यांनी ट्विट करून हिशोब मांडलेला आहे की लोकसभेला जी मतदानाची टक्केवारी मिळाली त्याचे निकाल वेगळे दिसतात आणि विधानसभेचे वेगळे दिसतात. मग लोकसभेला आक्षेप नाही तर विधानसभेला का नाही? लोकसभेच्या नंतर 4 महिन्यामध्ये एवढा मोठा बदल होतो हे खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या सुद्धा मनामध्ये नसेल. आणि अनेक जण सांगतात की महायुतीच्या नेत्यांना देखील एवढा अनपेक्षित निर्णय मिळेल असं वाटत नव्हतं, पण एकंदरीत जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या पक्षाला मतं मिळालेली आहेत त्या मताच्या आकडेवारून महाराष्ट्रातील जनतेचा कल कोणाच्या बाजूला आहे हे या निमित्ताने आपल्याला दिसून येतं. तसाच प्रकार शिवसेना असेल किंवा काँग्रेसच्या बाबतीमध्ये असेल. त्यामुळे लोकमानस हे युतीच्या बाजूने नव्हतं तर ते महाविकास आघाडीच्या बाजूने होतं. पण प्रत्यक्षामध्ये मात्र मतदानाचे आकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं आहे, जो आक्षेप आमचा आहे की EVMच्या बाबतीमध्ये, आणि आज इतर देशांमध्ये EVM बंद करून त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जातात. मग आपल्या देशामध्ये घ्यायला काय हरकत आहे? ठीक आहे, एक आक्षेप असा असतो की मतमोजणीसाठी बराच वेळ जातो आणि कागदांवरती वगैरे खर्च होतो. पूर्वीसारख्या आता निवडणुका राहिल्या नाहीत. पूर्वी म्हणायचे की बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये बॅलेट बॉक्स पळून नेले जात होते, पण आता तशी परिस्थिती कोणत्याच राज्यामध्ये नाही. त्यामुळे जर एकदा सोक्षमोक्ष होऊ दे ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. जे काय व्हायचं असेल या बॅलेट पेपरवरती घेतलेल्या निवडणुकीमध्ये आमचा जर का पराभव झाला तर आम्ही यानंतर कधी EVMच्या बाबतीमध्ये तक्रार करणार नाही. ही सगळी आकडेवारी मांडतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एक आवाहन केलेलं आहे की जो काही पराभव, पवारसाहेब जो काही पराभव झालेला आहे तो स्वीकारा आणि आपल्या सहकार्यांना आत्मपरीक्षण करायला लावा, अशा पद्धतीचा सल्ला देखील बाहेर पडाल तेवढं चांगलं आहे. नाही, ठीक आहे, देवेंद्रजी पवारसाहेबांना सल्ला देऊ लागलेत याचा मला आनंद आहे. पण पवारसाहेबांनी सांगितलं किंवा सुप्रियाताईंनी देखील सांगितलं की आम्ही हा पराभव जनतेचा जो काही निर्णय तो मान्य करतो, पण ह्या EVMच्या बाबतीमध्ये ज्या काही आमच्या मनामध्ये शंका आहेत त्या शंकेच्या बाबतीमध्ये आम्ही आलाढा देत आहोत. शेवटी लोकशाहीमध्ये जय पराजय होत असतात आणि लोकांनी दिलेला निर्णय मान्य करायचा असतो. त्याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांची भूमिका स्पष्ट असते, यापूर्वी देखील होती, यावेळेला देखील आहे. पण EVMच्या बाबतीमध्ये एकदा कुठेतरी निर्णय लागला पाहिजे याच्यासाठी तो आमचा आग्रह आहे. आणि बघू, सरकार करेल असं मला वाटत नाही, कारण सगळ्या सरकारी यंत्रणा या मोदी आणि शहांच्या ताब्यामध्ये आहेत. आपण पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017पासून बंद होत्या आणि ते सांगत होते, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पुण्यामध्ये आमचे अनेक मित्र आहेत, ते सांगायचे की महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्याशिवाय 2025मध्ये होतील. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतं. न्यायव्यवस्था आता सुप्रीम कोर्टावरती टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही, पण जे निर्णय गेल्या 2-2.5 वर्षामध्ये लागले नाहीत, तारीख पे तारीख परत झाली, ते मात्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर लगेच 2 दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयाला निर्णय देऊ वाटतो. कुठेतरी हा पक्षपातीपणा आहे, हे निश्चितच. महाविकास आघाडीमधून समाजवादी पक्ष आहे ते बाहेर पडते, अबू आझमी बाहेर पडते, कुठेतरी आलवेल हे वाटते काय? नाही, आता अबू आझमीने जे कारण सांगितलं आहे की बाबरी मस्जिदीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीने जल्लोष केला आणि मग ते आम्हाला खटकलं म्हणून,
पण मला नाही वाटत की 6 डिसेंबरला कुठेही महाविकास आघाडीने बाबरी मस्जिदच्या बाबतीमध्ये आनंद उत्सव साजरा केला, जल्लोष केला, असं काही नाही. अबू आझमींना आता ठीक आहे, एवढी मोठी महायुतीला एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर कुठेतरी सत्तेचा लाभ मिळाला पाहिजे, आपल्या मतदारसंघाची कामं झाली पाहिजे. पण काल साहेबांनी सांगितलं, अबू आझमी जरी काही म्हणत असले तरी त्यांचं केंद्रीय नेतृत्व जे आहे ते महाविकास आघाडीशी आणि इंडिया घटकाशी हे भक्कमपणे उभं राहणार आहे. पण काल पवारसाहेबांनी एक भीती व्यक्त केली की फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येईल त्या काळामध्ये. नाही, आता काय असं अनेक जणांची सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा जे कोणी राजकारणी उद्योगपती वगैरे आहेत त्यांच्या कुठं ना कुठंतरी काही चुका असतात. मग आपल्या साखर कारखान्यामधला जो काही गैरकारभार झाला आहे तो लपवायचा असेल, त्याला पांघरून घालायचं असेल तर आपलं भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये जाणं केव्हाही चांगलं. त्यामुळे आता एकच उदाहरण की ज्या गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक वेळेला विधानसभेला निवडून आणलं, लोकसभेला उमेदवारी दिली, त्यांना राज्याचं मंत्रिपद देखील दिलं, ते सुद्धा आज या ठिकाणी म्हणत आहेत की मला सत्तेशिवाय कामं होत नाहीत म्हणून मी अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करतात. अशी संधी साधू माणसं असतात राजकारणामध्ये, काही नवीन आहे अशातला भाग नाही. हीच गेलेली माणसं आपण पाहिलं ना की पवारसाहेबांना सोडून गेलेली अजितदादांच्या पक्षातील माणसं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 70 ते 75% आमच्याकडे आली आणि आता दुर्दैवाने त्याला जर पराभव त्यांना पत्करावा लागला असेल तर ते पुन्हा तिकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि कदाचित येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही संख्या ते फोडण्याचा आणखी प्रयत्न करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.